राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातावरती काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी खरं तर संशय व्यक्त केला आहे। मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं तर त्या विमान अपघातादरम्यान पिंकी माळीसुद्धा त्यावेळी फ्लाईट अटेंडंट म्हणून होते आणि त्यांचाही सुद्धा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे। आणि या सर्व एकूण प्रकरणावरती आता पिंकी माळी यांच्या कुटुंबियांची नेमकी काय भूमिका आहे, त्यांना या सर्व संदर्भात काय वाटतं, ह्या सर्व गोष्टी आपण या संदर्भात जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत या सर्व गोष्टी बोलण्यासाठी पिंकी माळी यांचे वडील शिवकुमार माळी आहेत। सर, आपलं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत आहे। खरं पाहायला गेलं काल ज्या पद्धतीचं प्रेझेंटेशन रोहित पवार यांनी दाखवलं, प्रामुख्याने तुम्ही ते पाहिलंत का आणि नेमकं तुम्हाला ते प्रेझेंटेशन पाहून काय म्हणजे एकूण कळतं त्यामधून? आता काल मी माननीय रोहितदादा पवार यांचा प्रेझेंटेशन पाहिला आणि एक आधार कुठेतरी मिळाला की याची चौकशी होते, गांभीर्याने घेतला। ज्या मुलीला आम्ही गमावला आणि कशामुळे झाला, एक घात आहे की अपघात आहे? घात षडयंत्र असतो, कोण षडयंत्र केला, आणि अपघात हा ॲक्सिडेंट असतो। तर ॲक्सिडेंट झाला आहे तर याची SIT किंवा CID या कुठलीही सरकारी यंत्रणा असेल त्या माध्यमातून याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे। रोहितदादा पवारनी जे पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवलेला आहे त्याच्यावरनं आम्हालाही देखील शंका निर्माण झाली। पण कोई बंदा है जो आवाज उठा रहा है। याच्या अगोदर अमोल मिटकरी जी जे आमदार आहेत विधान परिषदचे, ते आवाज उचललेले होते आणि रोहितदादा बोलल्यानंतर आम्हालाही कुठेतरी आज 14 दिवस झाले आणि कसली ही चौकशी चालू आहे की अजून भार येत नाही आहे का? लवकरात लवकर याच्यातली सत्यता बाहेर आली तर जो कोण जिम्मेदार असेल त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे। मी असा सरकारकडे मागणी करेन आणि कारवाई झाली तर पुन्हा हा होऊ नये। पुन्हा कोण VIP या एक कॉमन मॅन या कुठली दुसरी पिंकी आपला जीव गमावणं नाही पाहिजे, असा व्हायला पाहिजे। म्हणजे जे काही घडलं हा अपघातच होता असं तुमचं म्हणणं आहे आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे? याची चौकशीवरच माहिती पडेल की हा अपघात होता की घात होता। हेच तर रोहितदादा पवार बोलतायत ना, तर ह्याची इन्क्वायरीमध्येच भार येईल ना। आणि हे सरकार का विलंब करते मला कळत नाही। आणि प्रॉब्लेम काही आहे सरकारला, कारण का मुलगी आम्ही गमावला आहे, ती कार्यरत होती, कामावर होती, तिचा गुन्हा काय आहे? ही कशामुळे गेली? कंपनीची चूक होती की कुठलाही बाहेरचा माणूस होता ज्यांनी षडयंत्र केला? आणि जर घटना घडली तर कशामुळे घडली याची त्रुटी बाहेर यायला पाहिजे ना, आम्हाला माहिती पडलं पाहिजे ना। आम्ही लहानाचा मोठा केला त्या मुलीला, कोणाचं काय गेलेलं आहे? मुलगी तर आम्ही गमावला आहे ना, जे आधार होता। आज मी बिना आधारचा झालो ना, निराधार झालो। तर आमची वेदना काय आहे हे आम्हाला माहिती आहे। आई बाबा की आमच्यातून ही गेली असा अजूनही आमच्याला विश्वास बसत नाही। पण एकसारखा आम्ही TV बघत असतो की काहीतरी सत्य बाहेर यायला पाहिजे, सत्यता बाहेर यायला पाहिजे, निष्पक्ष याची चौकशी व्हायला पाहिजे। VSR कंपनीसोबत तुमची काही चर्चा झाली आहे का? त्यांच्याकडनं काही तुम्हाला काही फोन आला आहे का किंवा त्यांनी तुम्हाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला का? ही घटना घडली तेव्हापासून आतापर्यंत मी आपल्या समोर बसलोय, कंपनीने संपर्क केला नाही। आम्ही केला पण ते फोन कट करायचे आणि काही उत्तर भेटत नाही। आणि कंपनीकडनं माझ्या मुलीचा जे काय पगार असेल, इन्शुरन्स असेल, जे ते थकबाकी आहे, अलाउन्स आहे, ते पण आम्हाला काही मिळालं नाही। सरकारकडनं तर मिळालंच नाही। आमच्या मुलीचं जे हक्काचे आहेत ते देखील आम्हाला मिळालं नाही। जे आधार होता त्यालाही देवाने घेऊन गेला। काय बोलावं, खूप वाईट वाटतो की कंपनीने संपर्क करायला पाहिजे होता। आता काय, आज कंपनी क्लेम करते इन्शुरन्सचा आपला विमासाठी, तसं दुसरे लोक पण आहेत ना, सामान्य लोक पण आहेत ना।
त्यांच्याकडे पण त्या लोकांनी लक्ष दिला पाहिजे ना. हेच आमच्याकडे कंपनीकडे एक अपेक्षा आहे. बाकी काय करू शकतो. प्लेनमधील एका पायलटचा 50 कोटीचा विमा केला असल्याचं सुद्धा समोर आलं आहे. या संदर्भात पिंकी माळी यांचं काही असा विमा काढण्यात आला होता का? बघा, विमा तर ते कंपनीने काढला आहे. कारण का जो पण प्रवास करतो, इथं अटेंडंट होती, जो प्रवास करतो त्याचा विमा असतो. आता ते सगळं नंतर इन्क्वायरीमध्ये बाहेर येईल, या संपर्क केल्यावर येईल. आता काय करायचा तेच आम्हाला समजत नाही, की अजून आम्ही दुःखातून बाहेर नाही पडलेलो आहे या सर्व गोष्टीवरून. कंपनीचं काम आहे आम्हाला इन्फॉर्म करणं, कोऑर्डिनेशन करणं. अरे ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी पण बोलले नाही की हे मुंबईवरून कलिनावरून पिंकीचा डेथ बॉडी भेटेल, या हम बारामती से आपको एम्ब्युलन्स से लाके देंगे, असं काहीच बोलले नाही. आम्ही ब्रेकिंग न्यूजमध्ये पाहिल्यानंतर बारामतीला गेलो आणि पिंकीचा पोस्टमॉर्टम करून आम्ही बारामतीवरून ॲम्ब्युलन्सने मुंबईला आणला. जर मी बॉडी क्लेम केली नसती तर लावारिसमध्ये गेली असती माझी मुलगी. हे आमचा अभाग आहे. यापूर्वी सुद्धा पिंकी माळी या अजित पवार यांच्यासोबत फिरायचे, तेव्हा याच एकाच फ्लाईटमधून त्या प्रवास करायच्या का? कारण असं सुद्धा सांगितलं जाते की यावेळीची फ्लाईट जी आहे ती बदलण्यात आली होती, पायलट एंड टायमिंगला बदलण्यात आला होता. तर तुमच्यापर्यंत काय माहिती आहे या संदर्भात? पिंकी मालीचा हा 5वा टर्म होता अजितदादा बरोबर. ती पुण्याला जायची, बारामती जायची, साताराला जायची. ते त्यांचा एक बाउंडिंग एक खूप चांगला एक वडील आणि मुलगी या बापाचं नातं आणि एक अभिप्राय असतो. तर ती लिंबू पाणी मागितले तर ती काजू बदाम हे सगळं पण घेऊन जायची. पाणी मागितले, चाय मागितले तर एक्स्ट्रा वस्तू नाही. तर तिचा हे चांगला सर्व्हिस होता म्हणून तिचं नाव जास्त पुढे यायचं. आणि 4थी टर्ममध्ये काही नाही झाला, ब्लॅक फ्लाईट असायची चार्टेड. ही 5व्या टर्ममध्ये फ्लाईट व्हाईट कलरची होती. आता असं शंका यायला लागली मनामध्ये की हे बदली क्यों हुआ. आता हे सगळं चौकशीचा भाग आहे. सत्यता बाहेर यायला पाहिजे. पायलट का बदली झाला, पायलट ट्रॅफिकमध्ये कसं काय अडकला, त्याचा पर्याय म्हणून दुसरा कसा दिला, फ्लाईटचं कलर आणि फ्लाईट चेंज का झाली, हे सगळं चौकशीचे भाग आहेत. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करेन की याची सखोल चौकशी त्वरित फास्ट ट्रॅकवर व्हावी आणि याची सत्यता जनतासमोर यायला पाहिजे. खूप खूप धन्यवाद. तर आपण पाहतोय की ह्या संपूर्ण घटनेची एक सखोल चौकशी ही फास्ट ट्रॅकवरती घेऊन याचा जो काही निकाल आहे किंवा या संदर्भातलं जे काही स्पष्टीकरण आहे हे महाराष्ट्र सरकारने द्यावं अशी मागणी ही यावेळी माळी कुटुंबियांकडून करण्यात येते आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.